नमस्कार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. या जगामध्ये असेही दत्तभक्त झालेले आहेत. त्यांनी दत्त महाराजांची, दत्तात्रय भगवानाची एवढी सेवा केली, उपासना केली, तर अशामुळे त्यांची ती भक्तीच त्यांची शक्ती झाली आहे. आणि मग दत्त महाराजांच्या अशा श्रद्धावान साधकांना त्या दत्त महाराजांच्या विविध आविष्कारामध्ये काहीतरी श्रेय प्राप्त झालेलं आहे. म्हणजे त्यांनी जी भक्ती केली ती दत्त महाराजांचे जे काही विविध रूपं झाले आणि विविध आविष्कार त्यांनी केले त्यामध्ये त्यांना श्रेय प्राप्त झालेलं आहे. म्हणून दत्त महाराजांची जी नृसिंह सरस्वती, श्रीपाद श्रीवल्लभ, श्री स्वामी समर्थ या नावाने जे अवतार त्यांनी धारण केले आहेत, त्या मानवी आविष्कारातील ही जी रूपं आहेत ती प्रामुख्याने दत्तरूपच मानली जातात आणि ती सर्वत्र अशी ही नावं आपल्याला ऐकायला मिळतात. मग आपण म्हणावं की स्वामींचं हा चोळाप्पा भक्त, बाळाप्पा भक्त, तसेच नृसिंह सरस्वतींच्या काळामध्ये जे त्यांचे भक्त होऊन गेले, श्रीपाद श्रीवल्लभांच्या काळामध्ये जे त्यांचे भक्त होऊन गेले की त्यांच्या भक्तीशिवाय त्यांना झोपच लागत नव्हती. मग हे त्यांना कशामुळे प्राप्त झाले? कारण त्यांनी त्यांच्या आधीच्या काळामध्ये खूप दत्तभक्ती केली होती. दत्तात्रय भगवान जेव्हा या धर्तीवर होते, त्यांनी अवतार धारण केला होता, तर जे त्यांचे भक्त होऊन गेले त्यांनाच दत्त महाराजांच्या विविध आविष्कारांमध्ये परत त्यांचं ते श्रेय त्यांना प्राप्त झाले. म्हणून आपण म्हणावं की मला ह्या जन्मात मला म्हणजे हे का भेटत नाही, ते का भेटत नाही, हे सर्व आपल्या मागच्या जन्माची पुण्याई असते की ते आपल्याला ह्या जन्मात मिळत असते. म्हणून आपण कधीही नाराज होऊन, कधीही मला हे मिळत नाही, ते मिळत नाही, मला म्हणजे देवाची भक्तीच करण्याचं माझं मन होत नाही, असा विचार न करता आपल्याकडनं जेवढं होईल तेवढी आपण भक्ती करायची, फक्त ती मनापासून करायची. म्हणजे आपले जे काही पूर्वकर्म असतील त्या कर्मानुसार आपल्याला ते भोगायचेच असतात. म्हणून त्याचा जास्त विचार न करता आपण आपले जे काही नामस्मरण आहे, देवाची भक्ती आहे, ते करीत राहिले पाहिजे. मग माझा हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.